नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 2014मध्ये ठाणे पोलीस आयुक्तालय पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या लेखी परीक्षेचा पेपरच्या संदर्भामध्ये आज आपण विश्लेषण करणार आहोत. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर नवनाथ खत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला पहा, पहिला प्रश्न, भारत व चीन यांच्यामधील सरहद रेषेला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर मॅकमोहन लाईन, म्हणजेच भारत व चीन या रेषा होय. यानंतरचा प्रश्न आहे, सर्वसाधारणपणे माणसाच्या शरीरात किती हाडे असतात? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर 206 हाडे हे माणसाच्या शरीरामध्ये असतात. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात सध्या किती राज्य आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे, भारतामध्ये सध्या 29 राज्य अस्तित्वात आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर मुडदूस हा आजार विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होतो. यानंतरचा प्रश्न आहे, ॲक्टोमीटरने कशाची शुद्धता मोजली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ब दुधाची शुद्धता मोजली जाते. यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर R.M. लोढा हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर तापी नदी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहताना आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, थर्मामीटरमध्ये कोणता धातू वापरतात? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर पारा हे थर्मामीटरमध्ये वापरल्या जातो. यानंतरचा प्रश्न आहे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर नांदेड जिल्ह्यामध्ये स्वामी दयानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कार्यरत असलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे, उद्धट या शब्दासाठी विरुद्ध शब्द कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर नम्रता हे उद्धटसाठी विरुद्धार्थी शब्द आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भीमाशंकर हा ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र हे राज्य केव्हा अस्तित्वात आले? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली गेलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे, ब्रह्मदेश राजा थिबा हा महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी राहिला होता? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर रत्नागिरी या ठिकाणी ब्रह्मदेश राजा थिबा हा महाराष्ट्रात येऊन राहिला होता. यानंतरचा प्रश्न आहे, रॅमन मॅग्नेसेस पुरस्कार मिळविलेले महाराष्ट्रातील दाम्पत्य कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर डॉक्टर प्रकाश आमटे व डॉक्टर मंदाकिनी आमटे हे मॅग्नेसेस पुरस्कार मिळविलेले महाराष्ट्रातील दाम्पत्य आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशाविरुद्ध भगतसिंगाबरोबर लढलेले शिवराम राजगुरू हे कोणत्या गावचे होते? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर खेड या गावचे होते. यानंतरचा प्रश्न आहे, कॅम्प्युटरमधील CPU म्हणजे काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजेच CPU होय. या ठिकाणी आपण गणित आणि बुद्धिमापनचे प्रश्न घेणार नाहीत.
यानंतरचा प्रश्न आहे लातूर पॅटर्नने कोणत्या क्षेत्रात क्रांती घडवली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर, शिक्षण क्षेत्रामध्ये लातूर पॅटर्नने आपली क्रांती घडवून आणलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब आंध्र प्रदेश हे भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य आहे. यानंतरचा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयावरून महाराष्ट्रात कोणत्या खेळावर बंदी आणलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर, शंकरपट या खेळाला सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे लंडनमध्ये सकाळी 5 वाजून 30 वाजलेले असतील तर त्याच वेळी भारतामध्ये किती वाजलेले असतील? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, सकाळचे 11 वाजलेले असतात. जेव्हा लंडनमध्ये 5:30 वाजलेले असतात तेव्हा भारतामध्ये सकाळचे 11 वाजलेले असतात. यानंतरचा प्रश्न आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्या मतदारसंघातून निवडून आलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, वडोदरा वाराणसी या मतदारसंघातून नरेंद्र मोदी हे निवडून आलेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, अहमदनगर हे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सध्या त्याला अहिल्यानगर या नावाने ओळखल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे 26 जून हा दिवस जगात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून 26 जून हा दिवस साजरा केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रिया विशेषण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, कालवाचक या क्रियाविशेषणाचं हे प्रकार आहे. यानंतरचा प्रश्न आहे भारतातील जास्तीत जास्त सरहद्द असलेला देश कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे बांगलादेश या देशाची जास्तीत जास्त सरहद्द भारताशी लागून आहे. यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे मीरा कुमारी ह्या भारताच्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती होत्या. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वात उच्च पद आहे. यानंतरचा प्रश्न आहे सन 2014चा फिफा फुटबॉल वर्ल्ड कप कोणत्या देशात चालू आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब्राझील या देशामध्ये 2014चा फिफा फुटबॉल वर्ल्ड कप चालू होता. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध शीख गुरुद्वार कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क नांदेड या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध शीख गुरुद्वार आहे. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेप्रमाणे एका वर्षात कमीत कमी किती दिवसाचा रोजगार पुरविण्यात येतो? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, कमीत कमी 100 दिवसाचा रोजगार वर्षातून दिला जातो. यानंतरचा प्रश्न आहे जालियनवाला बाग या ठिकाणी गोळीबाराचे आदेश कोणी दिले? तर याचं योग्य उत्तर आहे जनरल डायर यांनी जालियनवाला बाग या ठिकाणी गोळीबाराचे आदेश दिले होते. यानंतरचा प्रश्न आहे आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग केला जातो?
तर याचं योग्य उत्तर आहे ब कार्बन डायऑक्साईडचा वापर आग विझवण्यासाठी केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे द्रोणाचार्य अवॉर्ड कोणाला दिला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे क्रीडा शिक्षक यांना द्रोणाचार्य अवॉर्ड दिला जातो. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते झाड लवकर वाढते? तर याचं योग्य उत्तर आहे ब निलगिरी हे झाड सर्वात लवकर वाढते. यानंतरचा प्रश्न आहे द्वीप बेट किती बाजूंनी पाण्याने घेरलेले असते? तर याचं योग्य उत्तर आहे चारी बाजूनी द्वीप किंवा बेट हे पाण्याने व्यापलेले असते. भारतामध्ये पहिला रेल्वे मार्ग कोणत्या दोन स्थानामध्ये टाकण्यात आला होता? तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई व ठाणे या दोन ठिकाणादरम्यान पहिला रेल्वे मार्ग टाकण्यात आला होता. यानंतर जा या क्रियापदाचे भूतकाळ कोणते रूप होईल? तर याचं योग्य उत्तर आहे जा म्हणजेच गेला होय या क्रियापदाचं भूतकाळ होईन गेला. यानंतरचा प्रश्न आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे भारतीय जनता पार्टीला सर्वात जास्त जागा मिळालेल्या आहेत. यानंतरचा प्रश्न आहे SMS या शब्दाचा अर्थ काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर शॉर्ट मेसेज सर्व्हिस म्हणजेच SMS होय. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान पोलीस महासंचालक कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर सजीव दयाळ हे महाराष्ट्र राज्याचे सध्या पोलीस महासंचालक आहेत. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये ताडोबा राष्ट्रीय अभयारण्य किंवा उद्यान अस्तित्वात आहे. यानंतरचा प्रश्न आहे आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे वारकरी म्हणजे? तर याचं योग्य उत्तर आहे वरील करणारा म्हणजेच वारकरी होय. खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य नाही? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर कोल्हापूर हे देश सार्कचा सदस्य नाही. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. ठाणे जिल्ह्यात किती लोकसभा मतदारसंघ आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे 4 लोकसभा मतदारसंघ हे ठाणे जिल्ह्यात असलेले आपल्याला दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे तारापूर अणु ऊर्जा प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पालघर या तालुक्यामध्ये तारापूर अणु ऊर्जा प्रकल्प अस्तित्वात आहे. यानंतरचा प्रश्न आहे ठाणे जिल्ह्यात मलंगगड हा किल्ला कोणी बांधला? तर याचं योग्य उत्तर आहे शिलाहार राजा यांनी ठाणे जिल्ह्यातील मलंगगड किल्ला बांधलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे? तर याची गंगटोक ही सिक्कीम राज्याची राजधानी आहे. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर अधपतन हे आपल्याला शुद्ध शब्द आहे.
यानंतरचा प्रश्न आहे बिस्मिल्ला खान सनई तर शंकरा रविशंकर तर यांचं काय? तर याचं योग्य उत्तर आहे सतार. बिस्मिल्ला खान हे सनई वाजवत होते तर रविशंकर हे सतार वाजवत होते. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे 3 हे लिंगानुसार बदलणारे आपल्याला दिसून येतात. स्त्रीलिंग, पुरुषलिंग आणि नपुंसकलिंग हे 3 सर्वनामे आपल्याला दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे चीन हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. भारतात सर्वात जास्त साक्षर असलेले राज्य कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे केरळ हे भारतात सर्वात जास्त साक्षर असलेलं राज्य आपल्याला दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे कॉंग्रॅच्युलेशन हा शब्द मराठीत कसा लिहिला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे अभिनंदन हा मराठीमध्ये कॉंग्रॅच्युलेशनसाठी शब्द वापरला जातो. इलेक्ट्रिकल बल्बमध्ये कोणता वायू साधारणपणे भरला जातो? तर यामध्ये नायट्रोजन हा वायू इलेक्ट्रॉनिक बल्बमध्ये वापरला जातो किंवा भरला जातो. घरात स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारा LPG सिलेंडरमध्ये मुख्य वायू कोणते असतात? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर ब्युटेन आणि प्रोपेन हे 2 वायू LPG गॅसमध्ये वापरले जातात. यानंतर आहे वृद्ध प्लस आश्रम तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर वृद्धाश्रम होय. खालीलपैकी विसंगत पर्याय कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर मोबाईल फोन हा विसंगत आपल्याला असलेलं दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे 14 एप्रिल हा कोणत्या महापुरुषाचा जन्मदिवस आहे? तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस हा 14 एप्रिल आहे. यानंतरचा प्रश्न आहे गीता रहस्य हा भगवद्गीतेवरील टीकात्मक ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क बाळ गंगाधर टिळक यांनी गीता रहस्य हा भगवद्गीतेवरील टीकात्मक ग्रंथ लिहिलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे अंध लोक कोणत्या लिपीचा आधारे अभ्यास करतात? तर याचं योग्य उत्तर आहे ब्रेन लिपीच्या आधारावर अंध लोक अभ्यास करत असतात. यानंतरचा प्रश्न आहे उत्तराखंड राज्याची राजधानी कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे डेहराडून ही उत्तराखंड राज्याची राजधानी आहे. महाराष्ट्रात एकूण सर्वात जास्त काळ कोण मुख्यमंत्रीपदी राहिलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर वसंतराव नाईक हे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री पदावर राहिलेले महाराष्ट्रातील एक मुख्यमंत्री आहेत. रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर कोण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क रघुराम राजन हे सध्याचे रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर आहेत. शिर्डी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अहमदनगर सध्या अहिल्यानगर असं ओळखलं जातं. या ठिकाणी शिर्डी हे ठिकाण आहे.